मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांच्या उपविभागामार्फत शहरात पोलिसांचे संचलन। सांगली जिल्ह्यात उद्यापासून सुरू होत असणाऱ्या मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांच्या उपविभागामार्फत शहरात पोलिसांचे संचलन करण्यात आलं आहे। स्टेशन चौकातून या पोलीस संचलनाला सुरुवात झालेली आहे। पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन चौक, त्यानंतर बदाम चौक, राम मंदिर, पंचमुखी, मारुती रोड, हिराबाग कॉर्नर मार्गे पुन्हा पोलीस स्टेशन चौकात या पोलिसांच्या संचलनाची सांगता करण्यात आली। आगामी सण उत्सव हे शांततेत आणि पार पडावेत आणि कोणत्याही प्रकारे कायदा आणि कोणी हाती घेऊ नये यासाठी पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर राहावा या उद्देशाने सांगली पोलीस दलाने आज हे संचलन केलेलं आहे। या संचलनामध्ये पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, वाहतूक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, ग्रामीण पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, संजय नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री कदम आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासहित पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली।